हायच्या घरी गेल्यावर त्याने दाखवायला सुरू केली, बघ ही 4 बैल, ही माडी, ही गाडी, हे घोडं. तो म्हणला तुझ्याकडे सगळं आहे, गाडी आहे, घोडं आहे, माडी आहे. माझ्या घरी ये म्हणला, माझ्या घरला सोन्याचा खांब आहे. ह्याला टाप झाला. माझ्या घरी गाडी, घोडी, बैल सगळं काही, याच्या घरला सोन्याचा खांब आहे, बघायला गेलं पाहिजे. 2 दिवसांनी याला राहवलं नाही आणि घरी गेला त्याच्या. त्याने तो बायकोला सांगून ठेवलं, म्हणलं एक काम कर, माझा मित्र येईल, त्याला चहा पाणी जेवण सगळं काही ते, मी तासाभराने येतो. हे हातपाय धुवायचं सारखं बघायचं सोन्याचा खांब कुठे, चहा प्यायला बसायचं बघायचं सोन्याचा खांब कुठे. याला काही दिसलंच नाही. याने सांगून ठेवलं तर मात्र की बाबा आला का चहा पाणी दे, मस्त त्याला बसायला जेवण खावं, मी येतो तासाभराने. ते माशे तासाभराने आले. हे नावं फक्त घेतली तर का, तसं काही त्यांच्या बाबतीत घडत नाही, फक्त नावं घेतली तर आठवली म्हणून सहज. आणि मग बऱ्याच वेळानंतर हा मित्र आला, तर हा जेवण खाऊन बसला होता. म्हणला काय रे, अरे जसं मी तुझ्या घरामध्ये आलो, कुठे गेला होता तू, मला म्हणला घरी येईन, तू घरी नाही. म्हणला जरा अर्जंट काम होतं. तुला चहा मिळाला ना, हो म्हणलं मिळालं. हात झालं, पाणी मिळालं, हो म्हणला मिळालं. जेवलं ना, हो जेवलो. एका म्हणलं सगळं करून खात्यावर बसलोय. म्हणला काय रे, अरे एवढा वेळ झाला तुझ्या घरामध्ये मी आलोय, हात धुताना पाहिलं, जेवताना पाहिलं, पण सोन्याचा खांब काय मला कुठं दिसला नाही. काय बात करतो म्हणला. नाही म्हणला, खरंच नाही दिसला. म्हणला मग खरं सांग, तुझ्या घरी मी आलो न मला चहा विचारलास ना, मला पाणीची नुसतीच बैलन, गायन, मशीन, ट्रॅक्टर हे दाखवित राहिला, मला चहा विचारला नाही, मला पाणी विचारलं नाही, मला जेवणही विचारलं नाही. म्हणला तुला माझ्याकरता सोन्याचा खांब बघायचा आहे, खांब इथंच. आणि पत्नीला आवाज दिला, लक्ष्मी या बाहेर या. पत्नीला त्याच्यासमोर उभी केली, सांगितलं अरे बाळा, माझ्या घरचा सोन्याचा खांब दुसरा तिसरा काही नसून माझी बायको माझ्या घरचा सोन्याचा खांब आहे. ज्याच्या घरचा सोन्याचा खांब मजबूत आहे ना, त्याला कुठल्या प्रकारची कमी नाही, मायाची, ममतेची, नात्याची. म्हणून प्रत्येकाच्या घरचा सोन्याचा खांब जपायचा प्रयत्न करा. तुमची पत्नी तुमच्या घरचा सोन्याचा खांब आहे, तुमची आई तुमच्या घरचा सोन्याचा खांब आहे. सोनं बँकेत राहील, पैसा बँकेत राहील, पण एकदा का या खांबानं साथ सोडली की सावळेराम सोनवणेला जरा कोपऱ्यात ज्ञान विचारा की पत्नी